दसरा मेळाव्यात मराठ्यांच्या मोर्चाच्या मागणीवर देखील उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आरक्षण आर्थिक निकषांवर देण्याची गरज असून गरज वाटल्यास चर्चा करून अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर मराठा आरक्षणावर शरद पवारांचं ज्ञानबा तुकाराम सुरू असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी पवारांना देखील लक्ष्य केलंय। की जर आर्थिक निकषावरती तुम्हाला आरक्षण देता येणं शक्य नसेल आणि समाजाच्या वरती जातीपातीच्या आधारावरती तुम्हाला देता येत असेल तर जरूर द्या, कारण त्यांचा न्याय हक्क आहे। त्या न्याय हक्कापासून त्यांना वंचित तुम्हाला ठेवता येणार नाही। पण ते देत असताना इतर जे कोणी आमचे सगळे बांधव आहेत, इकडे सगळे जमलेत ना, काय सगळे मराठा आहेत अशातला भाग नाही। धनगर आहेत, माळी आहेत, बहुजन समाज आहे। ज्यांच्या ज्यांच्या वाटेला जे आलेलं आहे त्यांच्या सवलतीला, त्यांच्या आरक्षणाला म्हणा किंवा त्यांच्या न्याय हक्काला कणभर सुद्धा धक्का न लावता बाकीच्या सगळ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे। कारण आमचे पवार साहेब तुम्हाला माहिती आहे, त्यांचं लेझिम नेहमीच सुरू असतं, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम। वाटत पुढे जात आहेत, दुसऱ्या दिवशी बघतो मागे आले। तिथल्या तिथेच असतात ते। एकदा बोलतात अॅट्रॉसिटी कायदा, याच्यात बदल झाला पाहिजे, नंतर म्हणतात बदल व्हायची गरज नाही। पण आज मी सांगतो, जर अॅट्रॉसिटी कायदा हा जर का कोणावरती अन्याय होत असेल किंवा त्याचा गैरवापर होत असेल तर सगळ्यांना बोलवा आणि त्याच्यात जर का बदल करण्याची गरज असेल तर तो बदल घडला पाहिजे।